Hello, good morning to all students. Welcome to the DK Institute of Mathematics. So today we will solve the MST CET PYQ questions of the chapter of differentiation. तर बघा आज आपण डिफरन्शिएशन चॅप्टरवर काही क्वेश्चन बघणार आहोत PYQ. MST CET 2023मध्ये हा क्वेश्चन विचारला होता. तर बघा आता आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, if x is equal to under root of e raised to sin inverse t and y is equal to under root of e raised to cos inverse t, then d2y by dx square. बघा आता हाऊ टू फाइंड d2y by dx स्क्वेअर. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, d2y by dx स्क्वेअर म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचं आहे. तर बघा आपल्याला ऑप्शन काय दिलेले आहेत, ऑप्शन काय दिलं, -y अपॉन x स्क्वेअर, y स्क्वेअर अपॉन 2x स्क्वेअर, 2y अपॉन x स्क्वेअर, -2y अपॉन x स्क्वेअर. तर बघा हाऊ टू सॉल्व दिस क्वेश्चन्स. सो लेट्स स्टार्ट सॉल्व दिस क्वेश्चन. तर बघा आता याच्यामध्ये आपल्याला दोन फंक्शन दिले, एक x अँड सेकंड y. बघा आता या दोन फंक्शनचा आपण काय करू, आपण प्रॉडक्ट रूल यूज करू तिथे. बघा आता याच्यामध्ये x इंटू वाय इज इक्वल टू, बघा दोन फंक्शनचा आपण काय करू आता प्रॉडक्ट रूल घेऊ त्या दोन फंक्शनचा. बघा x काय दिलं आपल्याला, स्क्वेअर रूट ऑफ ई रेस टू साइन इनवर्स टी इंटू सेकंड फंक्शन y काय दिलं आपल्याला, ई रेस टू कॉस इनवर्स टी अंडर रूट ऑफ ई रेस टू कॉस इनवर्स टी. आता बघा दोन फंक्शन आपल्याला दिलेत. बघा x इंटू वाय इज इक्वल टू, बघा आता हे दोन फंक्शन, याच्यामध्ये फंक्शन काय आहे, टी आहे, साइन इनवर्स टी, कॉस इनवर्स टी. तर बघा फंक्शन काय आहे, टी फंक्शन आहे. आता या दोन फंक्शनचा आपण काय करू, बेस सेम आहे, बेस काय आहे, सारखाच आहे. तर आपण याला अंडर रूटमध्ये लिहू, त्याला दोन्ही फंक्शनला एकच आहे. बघा ई रेस टू साइन इनवर्स टी इंटू ई रेस टू कॉस इनवर्स टी. बघा आपल्याला माहीत आहे, जर दोन फंक्शनचा बेस सेम असेल तर त्याच्या पॉवरची काय होते, ॲडिशन होते. ॲडिशन एक्स वाय इज इक्वल टू, बघा आता याची ॲडिशन होईल अंडर रूटमध्ये ई रेस टू साइन इनवर्स टी प्लस कॉस इनवर्स टी. एक्स इंटू वाय इज इक्वल टू आपल्याला माहीत आहे, आता वी नो दॅट. तर आता आपल्या डिफरन्शिएशन चॅप्टरमध्ये आपण स्टडी केलेलं आहे. बघा रिलेशन काय असते, बघा साइन इनवर्स टी प्लस कॉस इनवर्स टी इज इक्वल टू, वी नो दॅट याची व्हॅल्यू काय असते, आपलं π/2 असते. व्हॅल्यू काय असते, π/2 असते. तर बघा आता मग काय येईल, एक्स वाय इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ई रेस टू साइन इनवर्स टी प्लस कॉस इनवर्स टी π/2. याची व्हॅल्यू काय, π/2. बघा आता हे काय कॉन्स्टंट फंक्शन आहे, याच्यामध्ये व्हेरिएबल आहे का नाही, म्हणून यामुळे हे अंडर रूट ऑफ ई रेस टू π/2 इज ऑलवेज अ कॉन्स्टंट फंक्शन. आता बघा याला डिफरन्शिएट करूत आपण बोथ साईडला विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साईड. बघा आता डेरिव्हेटिव्ह काय, इथं दोन फंक्शन आहे, दोन फंक्शनचं काय प्रॉडक्ट रूल इथं यूज करतो आपण. दोन फंक्शनचा काय प्रॉडक्ट आहे. बघा आता प्रॉडक्ट रूल काय सांगते आपल्याला, बघा फर्स्ट फंक्शन ॲज इट इज काय, एक्स ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड म्हणजे काय, वायचे डेरिव्हेटिव्ह dy/dx प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज, सेकंड फंक्शन काय आहे तर वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन dy/dx ऑफ एक्स इज इक्वल टू, आता ऑलवेज कॉन्स्टंट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय येते आपलं 0 येते, म्हणून याची व्हॅल्यू काय येईल 0. आता याला सॉल्व करूत आपण, एक्स इंटू dy/dx प्लस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज ऑलवेज काय 1 येते, इज इक्वल टू 0. बघा आता एक्स dy/dx प्लस वाय इज इक्वल टू 0. बघा आता इथून काय करूत आपण, dy/dx फाइंड करूत आणि नंतर त्याचं अगेन डेरिव्हेटिव्ह करून काय आपण d2y/dx फाइंड करू, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. बघा आता एक्स इंटू dy/dx इज इक्वल टू काय आहे ते प्लस वाय, तिकडे जाऊन काय होते -y, म्हणजे dy/dx इज इक्वल टू काय आहे ते -y/x. तर बघा आपल्याला काय भेटलेलं आहे, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह भेटलेला आहे. तर आपल्याला फाइंड करायला काय सांगलं, बघा d2y/dx स्क्वेअर म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायला सांगलं. बघा आता याला सॉल्व कसं करूत आपण, हे झालं. आता बघा आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह होत्याचं काय आहे ते अगेन डिफरन्शिएट करूत, अगेन
अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स बघा अगेन डिफरन्शिएट करू काय येते मग डेरिव्हेटिव्ह अगेन जर डिफरन्शिएट केलं डी बाय डी एक्स ऑफ डी एक्स बाय डी एक्स हे डी वाय बाय डी एक्सचं काय येते डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय येते तर डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स मायनस वाय बाय एक्स. बघा वी नो दॅट आपल्याला माहीत आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ डिव्हिजन रूल आपण बघलेला आहे डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये. बघा काय सांगतो आपल्याला डेरिव्हेटिव्हचा डिव्हिजन रूल डी बाय डी एक्स ऑफ यू बाय व्ही. बघा काय सांगतो आपल्याला सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अँड अपॉनमध्ये काय येतं स्क्वेअर येते कशाचा फर्स्ट फंक्शनचा म्हणजे व्ही स्क्वेअरचा काय येतं आपलं स्क्वेअर येतं. बघा आता हे रूल आपण इथं यूज करू काय येते मग डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल मग आता इथं हे मायनस ॲज इट इज इथं घेऊत आपण. बघा आता याला सॉल्व करू काय येईल मग आपलं फर्स्ट फंक्शन एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन काय ते डी वाय बाय डी एक्स मायनस फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड डी एक्स वाय डी एक्स आणि अपॉनमध्ये काय आहे ते एक्सचा स्क्वेअर. बघा आता याला आपण सॉल्व करू काय आहे ते मग डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ॲज इट इज एक्स इंटू सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू आपण फाइंड केली काय मायनस वाय बाय एक्स मायनस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स काय आहे ते ऑलवेज 1 अपॉनमध्ये काय आहे ते एक्स स्क्वेअर. सो डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे ते मायनस ॲज इट इज हे एक्स आणि एक्स कॅन्सल होते हे मायनस वाय अपॉनमध्ये काय ते एक्स स्क्वेअर देन अगेन डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय ते मायनस ॲज इट इज मायनस वाय काय होते मायनस 2y अपॉनमध्ये एक्स स्क्वेअर. देन अगेन आता आपल्याला डी टू वाय बाय डी एक्स काय करायचं फाइंड करायचं डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल मग आता इथे मायनस प्लस होते म्हणजे काय आहे ते 2y अपॉन एक्स स्क्वेअर हे आपलं काय फायनल आन्सर आहे. बघा आपल्याला फाइंड काय करायला सांगलं होतं दोन फंक्शन दिलेली होती एक्स अँड वाय देन फाइंड द डेरिव्हेटिव्ह सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. तर आपलं उत्तर काय आलं बघा आन्सर 2y अपॉन एक्स स्क्वेअर. बघा ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर